आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोहनरकर. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यानं जे शिखर आहेत 7 शिखर, त्याच्यापैकी 2 शिखर पार केलेले आहेत आणि पुढच्या 5 शिखरांची तयारी ते करत आहेत. ते आहेत श्री सरस्वती भुवन प्रशाला जालना येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत. चला आपण भेटूयात किशोर बाबूराव नावकर या सरांना, ज्यांनी आत्तापर्यंत 2 शिखर पादाक्रांत केलेत आणि भारताचा झेंडा त्याच्यावर फडकवला म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सर, तुमचे EDTVमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. तुम्ही झेंडा फडकून आलात. हो, कुठं कुठं फडकवला? झेंडा फडकवायचा उद्देश असा की 2 अर्थ होतात, पण खऱ्या अर्थानं तुम्ही भारत देशाचा हा सर्व झेंडा तुम्ही फडकवला. सर, माझी सुरुवात जी आहे, मी 2000 ॲडव्हेंचर फील्डला मी सुरुवात केलेली आहे. 2000 आतापर्यंत मी बरेचसे भारतीय हिमालयातील 10 शिखर सर केलेले आहेत. 10 शिखर? हो. आणि फ्रेंडशिप, केदार डोम, जोगिंत्री, पतालचू असे 10 शिखर, स्टोक कांगरी असे 10 शिखर मी आतापर्यंत सर केलेले आहे. माझे या फील्डमधले बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स झालेला आहे, ॲडव्हान्स झालेला आहे. त्यानंतर रॉक क्लाइम्बिंगचे मी कोर्सेस केलेले आहेत आणि बरेचसे ॲडव्हेंचर फील्डचे मी पूर्ण कोर्सेस आणि सह्याद्री पर्वतरांगेतील 350 किल्ल्यापैकी जवळपास माझे आतापर्यंत 200 किल्ले सर झालेले आहेत. एवढा वेळ कधी मिळाला तुम्हाला? एवढा वेळ म्हणजे सर, जॉब करून वेळ कमी मिळतो, पण शनिवार रविवार हा जो असतो बाकीच्या लोकांसारखं की शनिवार रविवार पूर्ण दिवस झोपून राहणं हे आतापर्यंत मी केलेलं नाही. आणि मी प्रत्येक शनिवार रविवारी मी घरी नसतो. प्रत्येक शनिवार रविवार मी कुठल्या ना कुठल्या ट्रेकला, सह्याद्रीच्या याला त्याला मी जात असतो. आणि आतापर्यंत हे एवढे जे केलेले आहेत हे सुट्ट्यामध्ये आणि बाकीचं फॅमिलीला वेळ देऊनसुद्धा बाकीचं एवढं सगळं करत आलेलं. आत्ताच तुम्ही 2 शिखर सर आता अशात मी ऑगस्टमध्ये मी युरोप खंडातील माउंट एल्ब्रुस हे शिखर सर करून आलेलं आहे. आणि 1 ऑगस्टमध्ये झाल्यानंतर मी लगेच पुढचं प्लॅनिंग सुरू केलं की बाबा आता आपल्याला आफ्रिका खंडातील शिखर माउंट किलिमांजारो सर करायचं आहे. त्याचं प्रिपरेशन, त्याची तयारी मी तेव्हापासूनच सुरू केली. आणि 12 जून 2025 रोजी टांझानियन वेळेनुसार सकाळी 7:20 मी माउंट किलिमांजारो शिखराच्या माथ्यावर होतो आणि भारतीय ध्वज आणि संस्थेचा ध्वज मी त्या ठिकाणी फडकवला आणि मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. काय वाटलं ज्यावेळेस तुम्ही हा भारतीय ध्वज फडकवला? सर, भारतीय ध्वज हा आपल्या एकदम ज्या ठिकाणी कुठलीही राष्ट्रगीत वगैरे कुठेही चालू असलं की आपल्याला एक आतमधून आत्मविश्वास असतो की ऊर्जा मिळते की नाही बाबा, कुठेही असो आपण आपल्या राष्ट्राचं देशाचं गीत चालू आहेत, आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला काही ना काही करायचं आहे. हे 2 शिखर तुम्ही पादाक्रांत केले. हो. काय वैशिष्ट्य या दोन्ही शिखरांचे? हे दोन्ही शिखर सर वेगवेगळे आहेत. आफ्रिका खंडातील शिखर जे की ते बऱ्याचशा ठिकाणी पूर्ण ड्राय एरिया लागतो आणि याच्यावरती बर्फ कमी आहे. याच्यावरती फक्त समिटलाच आपल्याला म्हणजे टॉपलावरती बर्फ मिळतो. आणि एल्ब्रुसचं पूर्ण वेगळं आहे. एल्ब्रुसला पूर्ण शिखर हे आपल्याला बर्फातूनच हे करावं लागतं. बेस कॅम्पपासूनच आपल्याला पूर्ण बर्फ लागतो आणि दोन्हीकडचं टेम्परेचर पण वेगवेगळं आहे. एल्ब्रुस शिखरचं मला समिटला टेम्परेचर हे -22पर्यंत लागलं आणि किलिमांजारो शिखरचं टेम्परेचर हे -11-10 पर्यंत समिटला होतं. नेमकं हे करताना ह्याचा फायदा हा छंद म्हणून केलं तुम्ही का कुठला तुम्हाला या संस्थेकडून किंवा शालेय जीवनात किंवा शासकीय योजनामध्ये याचा काही फायदा होतो का? सर, याचं शासकीय योजनेमध्ये काही आर्थिक हे नाही आहे. आणि शालेय जीवनात जर मी क्रीडा शिक्षक असल्यामुळे मला असं वाटतं की ही जी परंपरा आहे की जी कंटिन्यू राहायला पाहिजे आणि विद्यार्थी याच्यातून घडत गेले पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी स्वतः लायबल पाहिजे.
पण तुम्ही कसे लायबल झालात मग ह्या एवढं क्रीडा क्षेत्रात असताना इकडं आलात कसे की माउंट आबूला जायचं, शिखर पादाक्रांत करायचे, हे छंद कसा हे शिखर सर करण्याचे आमचे एक इंडियन कॅडेट फोर्स म्हणून एक औरंगाबादला कमांडर विनोद नरवडे सरांची एक संस्था आहे. बरं. आणि मी विवेकानंद कॉलेजला असताना मी NCCला होतो. NCC झाल्यानंतर मला माहिती मिळाली की इंडियन कॅडेट फोर्समध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी प्लस सोशल वर्क, ब्लड डोनेशन कॅम्प हे ते सगळं सनममार्फत चालतं. तर मी ICFला जॉईन झालो आणि त्या वर्षापासून मी कमांडर विनोद नरवडे सरांचं आभार मानतो की त्यांच्यामुळं मी या ॲक्टिव्हिटीमध्ये आलो. आणि मी आज जे आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये सरांमुळंच मी घडलो. म्हणजे सरांमुळे तर घडलेच, पण मूळ संकल्पना ही NCCची आहे. हो, NCC तर्फे मी अशा पद्धतीने घडवलं. हां, NCC मी विवेकानंद कॉलेजला असल्यामुळं मेजर नरके सर आमचे NOs होते आणि त्यांच्यामुळं मी NCC पूर्ण करू शकलो. ही सगळी देण NCCची आहे. म्हणजे NCCचा हा एक फायदा आहे. NCCचा फायदा बराचसा आहे की NCCमुळं डिसिप्लिन लागतं बरं. आणि कोणतीही कार्य करण्याची क्षमता NCCमुळे निर्माण होऊ शकते. डिसिप्लिन, युनिटी आणि कुठेही गेलो आपण की त्या ठिकाणी आपल्याला एक डिसिप्लिन असल्यामुळं आपण सर्वांना आपण एकत्रित आणण्याचा पण प्रयत्न करतो. आणि जसं NCCचं मोटो आहे युनिटी अँड डिसिप्लिन, तर त्या हिशोबाने आपण बाहेर कुठेही गेलो की कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो. हे ज्यावेळेस तुम्ही एवढं उंच शिखरावर गेलात, हां की मनात धाकधूक होती किंवा भीती वाटत होती का? म्हणजे किंवा सर, धोका आहे का त्याच्यात? सुरुवातीला कसं आहे, कोणी जर नवीन व्यक्ती जर ह्या फील्डमध्ये आला की त्याला एक 10 फूट 20 फूट 50 फूट जरी गेला आपण रात पाळण्यात बसायचं म्हणलं तर आपल्याला त्याच्यावर धाकधूक तरी होती. पण आपल्याला धाकधूक होती, कारण ज्यावेळेस तो खाली येतो त्यावेळेस कसं तरी आपल्याला फिलिंग होतं. तर तसंच हाय अल्टिट्यूडला जाताना असं फिलिंग जर होतं. पण आपण मोठे मोठे दऱ्या असतात, खोल दऱ्या असतात, बघितल्यानंतर ग्रॅव्हिटीमुळं आपल्याला त्या साईडला चक्कर येणं किंवा असं पोटात कसं तरी होणं, वॉमिटिंग होणं हे होतं. पण हे त्या साईडला नॉर्मल मानल्या जातं. बरं. हां, एवढा धोका असतो का काही अशा? धोका म्हणजे सर धोका असतो पण, आणि जर आपण समजला तर असतो, नाही समजला आपण जर बी सेफ पूर्ण प्रॉपर आपल्याला जो गाईड असतो त्याचे इन्स्ट्रक्शन वगैरे सगळं फॉलो केलं तर धोका काहीच नसतो. शेवटी धोका जरी नसला तरी अपघात हे धोक्यानंच होतो, अपघातानंच धोका होतो. असंही अपघात म्हटलं तर झाला तर सर हे आता आपल्या हातात पण नसेल नक्कीच. की कोणत्या ठिकाणी काय होऊ शकतं. माउंटनमध्ये सगळ्यात मोठी रिस्क माउंटनमध्ये असते की एखाद्या हाईटला गेलो आपण, आपल्याला जर बॉडी आपल्या जर साथ नाही दिली, आपल्याला डिहायड्रेशन झालं, आपल्याला हाय अल्टिट्यूड सिकनेस झालं. माउंटनमध्ये अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या बिमारी म्हणता येणार नाही त्याला, की जसजसं आपण हाईटला जातो तर तसतसं आपल्याला माउंटेन सिकनेस किंवा आपल्या बॉडीतलं ऑक्सिजन प्रमाण लेवल कमी झाली तर होम सिकनेस, घराची आठवण येणे, होम सिकनेस, हाय अल्टिट्यूड, ऑक्सिजन आपल्याला असं वाटतं की कुणी आपली छाती दाबतं आहे, प्रेशर येतं आहे. तर अशा गोष्टी माउंटनमध्ये ह्या 100% होतात. प्रत्येकासोबत होतात. तुमच्यासोबत काय झालं? माझ्यासोबत बी झाल्या. स्टार्टिंगला मी जेव्हा या फील्डमध्ये आलो, मी फर्स्ट टाईम जेव्हा केदारडोमला गेलो की त्या टायमाला मला खूप हाय अल्टिट्यूडचं सिकनेस झालं. मला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि आमचे सर जे होते सोबत, गाईड पण होतात, त्यांनी आम्हाला मोटिवेट करत की ह्या माउंटेनमध्ये हाईटवरती हे होणं साहजिक आहे, त्यामुळे तू घाबरू नको. हे तू जसं आणखीन थोड्या हाईटवर जाशील हे तुझं सगळं होणं कमी होऊन जाईल. हे सगळे धोके आहेत तुम्ही जो आता सांगितले, मग हे धोके तुमच्या घरच्यांना माहित होते की असे होऊ हे शकतात? घरच्यांना जर सांगितलं तर घरचेच पहिलेच सांगेल की तुम्ही जाऊ नका आणि हे बंद करा. पण काही गोष्टी आपल्याला पटत नाही सर, की आपण ज्या अचिव्हमेंट करण्यासाठी जे स्वप्न बघतोय ते स्वप्न आपल्याला सत्याकडे जर उतरायची असेल तर ते थोडं जर आपल्याला करावंच लागेल. रिस्क घेतली तरच, जोखीम घेतली तरच हे अशा गोष्टी आपण करू शकतो. जर नाही जोखीम घेतलं तर आपण घरी बसून फक्त टीव्हीवर बघायचं की हा शिखर चढतोय, तो शिखर चढतोय, त्याच्यात आनंद मानायचा. जर ते नसेल करायचं तर स्वतः आपण बाहेर निघणं, स्वतःचा आनंद काही वेगळा. हां, बाहेर निघणं गरजेचं आहे. तुम्ही 2
शिखर पादाक्रांत केली जातात. हो. असे किती शिखर आहेत? 7 शिखर जगात कुठले कुठले? 7 खंड आहेत. 7 बरं, खंडा 7 खंड. हां 7 खंडातील 7 शिखर सर्वोच्च आहे. कुठले कुठले? त्याच्यात माउंट एव्हरेस्ट आशिया खंडातलं सर्वात बरं. उंच आहे. माउंट एल्ब्रुस, त्याच्यानंतर माउंट डेनाली, माउंट मॅकली, असे अलास्कामध्ये 2 आहेत, नॉर्थ अमेरिकामध्ये 2 आहेत. असे आणि अकॉन्काग्युआ माउंट साऊथ अमेरिकाला आहे. बरं. असे 7 शिखर आणि हे 2 शिखर त्यात ॲड होतात. म्हणजे असे 7 शिखर मिळून ही 7 सबमिटची कन्सेप्ट आहे. 7 सबमिट जगातले जेवढेही गिर्यारोहक आहेत, उत्कृष्ट गिर्यारोहक वगैरे, तर त्यांचं एकच स्वप्न असतं की आपण जगातले 7 शिखर पादाक्रांत करायला पाहिजे आणि जेवढे होईल कमीत कमी तेवढे तरी करायला पाहिजे. तुम्ही किती करणार? मी पूर्ण 7 करणार आहेत. माझे आहे कॉन्फिडंट किंवा ओव्हर कॉन्फिडंट पण म्हटलं जाणार नाही, नक्कीच. की माझा एक आत्मविश्वास आहे की मी 7 प्रयत्न प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्यापैकी मी 2 शिखर सर केलेले आहेत. आता उर्वरित जे 5 आहेत त्याचे प्रिपरेशन वगैरे सगळं चालू आहे. त्या हिशोबाने तयारी मी करतोय सर. सर. पुढच्या 5 शिखर सर करण्यासाठी EDTVच्या तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच. खूप खूप धन्यवाद सर. हे सगळं करत असताना ह्याचा विद्यार्थ्यांना काय फायदा? विद्यार्थ्यांना सर मी आतापर्यंत ग्रामीण भागात हे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणजे काय हे माहीतच नाही. बरं. याच्यात ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये 3 फील्ड आहेत सर. एक लँड ॲक्टिव्हिटीज, एक एअर ॲक्टिव्हिटीज आणि एक वॉटर ॲक्टिव्हिटीज. या वॉटर ॲक्टिव्हिटीज, लँड ॲक्टिव्हिटीजमध्ये ट्रेकिंग, रॅपलिंग असे बरेचसे इव्हेंट असतात. आणि एअर ॲक्टिव्हिटीमध्ये पॅराग्लायडिंग, स्काय डायविंग वगैरे जे असतात. आणि वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये स्कुबा डायविंग वगैरे असे कायाकिंग, राफ्टिंग, ही तुमची ही लँड ॲक्टिव्हिटीजमध्ये येतेच. लँड ॲक्टिव्हिटीमध्ये आल्यामुळे लँड ॲक्टिव्हिटीमध्ये आपण ट्रेकिंग, माउंटेनिअरिंग, रॅपलिंग वेगवेगळे असं हे करून आपण आणि ग्रामीण भागात मी याआधी कुंभार पिंपळगावला होतो. कुंभार पिंपळगावला ट्रेकिंग आणि रॅपलिंग म्हणजे ॲडव्हेंचर फील्डच्या रिलेटेड काहीच माहीत नव्हतं. मी जवळपास ग्रामीण भागातील 60 ते 70 विद्यार्थ्यांना आतापर्यंत सह्याद्रीतील पर्वतरांगेतील कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड हे बरेचसे मी शिखर मुलांना घेऊन गेलो. ग्रामीण भागात तर परिस्थिती तुम्हाला माहीतच सर की पैशाची खूप अडचण असते. मी त्यांना मिनिमम जेवढा खर्च लागतो आहे त्याच खर्चामध्ये मुलांना एक तर सिटीतून ग्रामीण गावातून मुलांना बाहेर निघण्याचा स्कोप नसतो, तर बाहेर काढून कळसुबाई शिखर, हरिश्चंद्रगड, राजगड, रतनगड असे गिर्यारोहण मोहिमा मी मुलांसाठी आयोजित केल्या. त्याचा अर्धा खर्च मी स्वतः केलेला आहे आणि अर्धा खर्च मी विद्यार्थ्याकडून घेतला. आता हे ठीक आहे की आपले हे देशातलेच आहेत आणि खर्च थोडा कमी लागतो. हां, माझा एक ॲम्बिशन आहे की कमीत कमी जालना जिल्ह्यातील 2 तरी विद्यार्थ्यांनी कमीत कमी एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि जे मी शिखर सर करून आलेले आहेत त्या शिखरपैकी एखादं शिखर सर करण्याचं माझं एक ॲम्बिशन आहे आणि ते मी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो आहे. मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोच आहे. बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी मिळाले की आणि जर असा मला इंटरेस्टेड विद्यार्थी वाटला की मी त्या विद्यार्थ्यांना पूर्ण त्याचं तयारी करून घेणार आहे. तयारी करून घेणं वेगळं आणि शेवटी आता तुम्ही म्हणलात की विद्यार्थ्यांची आर्थिक बाजू पण आर्थिक बाजूसाठी सर विद्यार्थ्यांना आर्थिक नसते, पण आता तुम्ही शिक्षक आहात, तुमच्याकडे पैसा आहे, तुम्हाला पगार आहे, मग तरी पण हा खर्च तुम्ही कसा करता आणि किती लागतो हा खर्च? हा खर्च पूर्ण मला यावर्षी मी जालना जिल्ह्यातून मला अरुणजी अग्रवाल सर यांनी आर्थिक मदत केली. त्यानंतर सुनील रायथट्टा सरांनी पण आर्थिक मदत केली आणि उर्वरित जी आहे की आमचा सर्व जे स्टाफ आहे शाळेतला, मुख्याध्यापक सर, आमचे शालेय समिती अध्यक्ष धर्मादेविका मॅडम, महाजन सर यांनी सर्व स्टाफ पुढे की मांडलं की बाबा आपला किशोर नावकर हा अशा मोहिमेसाठी चाललेला आहे, तर आपलं एक काहीतरी देणं बनतं. मला शाळेतून सुद्धा आर्थिक मदत मिळाली. सर्व कर्मचाऱ्यांनी जे काही त्यांच्या परीनं जमा करता येईल ते जमा करून मला यावेळेस या मोहिमेसाठी मला मदत केली. हे छंद म्हणून जोपासणं ठीक आहे, आता तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना याचा काही फायदा आहे का? विद्यार्थ्यांना जर याच्यातून रोजगारसुद्धा मिळू शकतो. जर विद्यार्थ्यांनी जर याच्यातून कोर्सेस वगैरे केले
आणि पूर्ण जर तयारी केली तर याच्यातून विद्यार्थी ट्रॅव्हल एजन्सीसुद्धा काढू शकतात. बर. ॲडव्हेंचरच्या रिलेटेड ट्रेकिंग ज्या ग्रुप घेऊन जाऊ शकतात सह्याद्रीला, हिमालयाला, बाहेर. तर हे याच्यातून रोजगारसुद्धा विद्यार्थ्यांना मिळू शकतो. हे सगळे रोजगार किंवा आत्ता जे तुम्ही सांगितले त्याचे कोर्सेसची नोंदणी किंवा तो रस्ता ज्याला आपण मार्ग म्हणू तो कुठून कसा जाईल? तो मार्ग म्हणजे पहिले आपल्या भारतामध्ये 5 गव्हर्नमेंटच्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट आहेत आणि त्या सगळ्या कंडक्ट आर्मी करतात. ओके. आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण बेसिक, ॲडव्हान्स, रेस्क्यू असे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस ते अरेंज करतात. आपण ते पूर्ण केल्यानंतर आपल्याला एक ॲज अ गाईड म्हणून कुठल्याही सुरुवातीला गाईड म्हणून आपण जाऊ शकतो आणि गाईडमधून पण रोजगार मिळतो सर, असं काही नाही की. आणि या इन्स्टिट्यूटचे जे आहे त्या फीस ह्या गव्हर्मेंट कंडक्ट ठरवतात. हे खूप पण नाही आहेत. एक 20-22 हजार एका कोर्सची फीस आहे. पण त्या कोर्समधून आपण 28 दिवसाचा कोर्स आहे. शॉर्ट टर्म कोर्स आहेत. शॉर्ट टर्म कोर्स आहेत. तो कोर्स केल्यानंतर आपण 2-3 कोर्स केल्यानंतर आपण ॲज अ गाईड म्हणून, ॲज अ इन्स्ट्रक्टर म्हणून आपण लगेच कुठेही जॉईन होऊ शकतो. आपला छंद जोपासत तुम्ही व्यवसाय सुद्धा करू शकतात. नाही वाटलं व्यवसाय तर आपण स्वतःची पुंगीसारखे वाजले नाही तर आपण स्वतःची एजन्सी सुद्धा टाकू शकतो, ट्रेकिंग एजन्सी वगैरे ते. कारण का आपण स्वतः आपल्याकडे कोर्सेस केल्यामुळे आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आणि आपलं रजिस्ट्रेशन वगैरे हे इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन हे जे भारतातलं गिर्यारोहणाचं जे आहे दिल्लीला, तिथे आपली नोंदणी होते. नोंदणी झाल्यानंतर आपल्या तिथून आपलं ॲफिलिएशनसुद्धा मिळतं. त्या ॲफिलिएशननुसार आपण आपला स्वतःचा सुद्धा व्यवसाय चालू करू शकतो. आता एक खाजगी प्रश्न, हे सगळं तुम्ही ज्यावेळेस गिर्यारोहणाला गेलात त्यावेळेस घरच्यांची परिस्थिती कशी होती? वहिनींची असेल, मुलांची असेल, तुमच्या आईवडिलांची असेल, त्यांची धाकधूक होती का? गेला तर गेला, त्यांची धाकधूक होतीच. माझी पत्नी स्वाती ही मला हमेशा म्हणते की तुम्ही जा पण सगळं व्यवस्थित ऑपरेट करून शिखर सर करून या, पण सगळे व्यवस्थित जा, व्यवस्थित या, काळजी घ्या स्वतःची. आणि माझे वडील, आई तर माझी वारलेली आहे, त्यामुळं माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण हे सदैव माझ्यासोबत असतात. दादा तू जा, इकडची काही काळजी करू नको, आम्ही आहोत, तुझे लेकरं, तुझी बायको, वडील, आम्ही सगळ्यांना सांभाळून घेऊ, त्यामुळं तू बिंदास जा आणि शिखर सर करून ये. आम्हाला खूप अभिमान वाटेल की आमचा भाऊ एवढे मोठे मोठे शिखर सर करतो आहे. त्यामुळं मला घरच्यांचा खूप पूर्ण सपोर्ट असतो. आणि त्याचबरोबर माझी मित्रमंडळी पण ह्या फील्डमधले आहेत. माझी मित्रमंडळी पण विशेष म्हणजे एक नाव घेतो मी, डॉक्टर राहुल हा माझ्या सदैव सोबत असतो. राहुल आणि रत्नदीप मी आहे. हां, तू लढ, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. रत्नदीप आणि राहुल हे दोघं हमेशा माझ्यासोबत असतात. पाठीवर थाप ही आवश्यकच असते. कोणीतरी पुढे जा म्हणणारं आणि ढकलणाऱ्याचा फार मोठा भाग असतो. आता तुम्ही विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं काय शिकवणार? विद्यार्थ्यांना मी पाठीवर कशी थाप देणार? विद्यार्थ्यांना पहिले मी प्रिपेअर करणार की बाबा ही अशी पण फील्ड आहे की या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. तुमचं तुम्ही व्यवसाय करू शकता, तुम्हाला रोजगारही सुद्धा मिळू शकतो. जे विद्यार्थी असे मिळतील मला, त्या विद्यार्थ्यांचं मी पूर्ण पहिले माइंड सेट करणार. माइंड सेट केल्यानंतर बाबा हे याच्यात हळूहळू प्रोग्रेस स्थिर हो, त्यानंतर तुला याच्यात तुझं नाव पण होईल, तुझं घरच्यांचं नाव होईल, तुझ्या शाळेचं नाव होईल. फक्त तू तुझा वेळ दे, मला वेळ दे, मी तुझं पूर्ण तयारी मी स्वतः करून घेईन तुझी. थोडक्यात तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम्हाला वेळ दे, मी तुझी तयारी करून घेतो. यस. आणि घरच्यांना म्हणजे विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा एक विनंती आहे की विद्यार्थी जर ठीक आहे, आर्थिक बाजू सगळ्यांचीच कमकुवत असती विद्यार्थी म्हणलं की, पण तुम्ही घरच्यांना विद्यार्थ्यांना जर साथ दिली तर आर्थिक बाजूवर पण मात करता येते. की आपल्याला बरेचसे मार्ग निघतात त्याच्यावरून. त्या मार्गातून आपण आपलं स्वतः, असं काही नाही की तुम्हाला पूर्णच आर्थिक मदत मिळेल, स्वतःचं ड्युरेशन पण द्यावं लागेल. स्वतःचं ड्युरेशन दिल्यानंतर समोरच्यांना पण कळतं की बाबा हा लायबल आहे, करू शकतो, आपण सुद्धा याला मदत करणं गरजेचं आहे.
सर तुम्ही आमच्यासोबत बोललात. विद्यार्थी पालक सर्वांनाच एक प्रेरणादायी ठरणारा तुमचा हा प्रवास आहे. EDTVच्या वतीनं मी तुमचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद सर. EDTV आणि तुमचे खूप मनपूर्वक आभार सर की मला ही संधी दिली, कारण की याआधी मी असे इंटरव्ह्यू वगैरे दिलेले नाही. माझा पहिलाच इंटरव्ह्यू, त्यामुळे खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद.